नमस्कार सर्वांना, आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आता सध्या की नाही भरपूर अशी थंडी चालू आहे आणि थंडीमध्ये ना मटकीला जास्त असे मोडे येत नाहीत। उन्हाळ्यात जेवढे पटकन मटकीला मोड येतात तसे थंडीत ना एवढे जास्त मटकीला मोड येत नाहीत। आता मी एक तुम्हाला मटकीला मोड आणण्याची पद्धत सांगणार आहे। त्यामुळं उन्हाळ्यात जसे मटकीला मोड येतात ना तसेच या थंडीत सुद्धा मटकीला मोड येणार आणि मटकीला छान असे मोड आले ना आपल्या मनाला एक वेगळाच आनंद भेटतो। चला तर मग मी तुम्हाला ती पद्धत सांगते। तर त्यासाठी मी एक कुकरमधलं भांडं घेतलेलं आहे आणि त्या भांड्यामध्ये ना अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे। मटकी घेताना व्यवस्थित स्वच्छ असं निवडून घ्यायची। मटकीमध्ये जास्त प्रमाणात खडे किंवा माती असण्याची शक्यता असते, त्यामुळे व्यवस्थित अशी निवडून मटकी घ्यायची आहे। आता मी अर्धी वाटी मटकी घेतलेली आहे, त्याच्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलेलं आहे। आता हे साधारण 6 ते 7 तास आपल्याला ही मटकी भिजत ठेवायची आहे। तुमच्याकडे जर एवढा वेळ नसेल तर तुम्ही गरम पाणी मटकीमध्ये घालून 4 तासात सुद्धा मटकी व्यवस्थित अशी भिजवू शकता। तर 7 तासानंतर बघा आपली मटकी अगदी व्यवस्थित अशी भिजलेली आहे। पूर्ण अशी मटकी ही भिजलेली आहे। आता काय करायचं आहे, ही मटकी भिजून जे पाणी राहिलेलं आहे ते साईडला काढून घ्यायचं आणि स्वच्छ पाण्याने परत 2 वेळा मटकी धुवून घ्यायची आहे। आता 2 वेळा पाणी घालून आपली मटकी स्वच्छ धुवून मी इथे घेतलेली आहे। तर 2 वेळा स्वच्छ धुवून यातलं पाणी काढून घेतलेलं आहे। परत मी एका चाळणीवरती ही मटकी काढून घेणार आहे, म्हणजे यात काय शिल्लक पाणी राहिलं आहे ते देखील संपूर्ण निघून जाईल। याच्यामध्ये जरा देखील पाणी ठेवायचं नाही, पूर्ण मटकी अशी नितळून घ्यायची आहे। मी चाळणीवर टाकून ही पूर्ण मटकी व्यवस्थित अशी नितळून घेतलेली आहे। आता मटकीतलं पाणी सर्व निघालेलं आहे। तुम्ही इथं पाहू शकता, इथं कढईमध्ये इतकं पाणी असं पूर्ण नितळून काढलेलं आहे मी। आता अगोदर जो आपण कुकरचा डबा घेतला होता त्याच डब्यावरती मी एक जाड रुमाल ठेवलेला आहे। आता त्या डब्यामध्ये तो जाड रुमाल ठेवायचा आहे आणि जे आपण नितळून घेतलेली मटकी होत ना ती याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। आता या कुकरच्या डब्यामध्ये आपण ही मटकी घालून घेतलेली आहे। आता हे कापड गच्च असं बांधून ठेवायचं नाही, गच्च बांधून ठेवल्यावर सुद्धा मोड येतात, पण जे मोड आहेत ना ते कापडामध्ये शिरतात आणि परत आपण ज्या वेळेला मटकी घेतो त्यावेळेस त्या मटकीचे सर्व मोड असे तुटले जातात। त्यामुळं अजिबात बांधून न ठेवता मी व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तो रुमाल त्याच्यावरती नुसता असा घडी घालून आलटी पलटी करत व्यवस्थित असा झाकून ठेवायचा आहे। आणि तो आता कुकरचा डबा काय करायचा आहे, आपण ज्या कुकरचा डबा घेतला होता त्या कुकरमध्ये तो डबा ठेवून द्यायचा आहे आणि कुकरला वरून झाकण लावून घ्यायचं आहे। आता यानंतर तुम्ही म्हणसाल कुकरला एक शिट्टी देऊन घ्यायची, तर शिट्टी वगैरे काही द्यायची नाही। हा जो कुकर आहे ना फक्त पूर्ण बंद करून एका कोपऱ्यामध्ये ठेवायचा आहे। म्हणजे काय होतं, कुकरला झाकण झाकून तो कुकर असाच ठेवला की कुकरमध्ये गरम वाफ तयार होते आणि मटकीला आपल्या छान असे मोड येतात। तर हा कुकर मी रात्रभर झाकून ठेवला होता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण बघूया मटकीला मोड आलेत की नाही। तर हे बघा छान असे आपल्या ह्या मटकीला मोड आलेले आहेत। अगदी उन्हाळ्यात येतात ना त्याच पद्धतीनं आपल्या मटकीला मोड आलेले आहेत। आपण रुमाल घट्ट बांधून ठेवला नव्हता, त्यामुळे रुमालातून जरासुद्धा मटकीचे मोड बाहेर आले नाहीत आणि अगदी व्यवस्थित आणि सळसळीत असे लांब सडक आपले मोड मटकीला आलेले आहेत। आता ही मटकी एका प्लेटमध्ये काढून घेऊया। हे बघा अगदी पांढरे शुभ्र असे मटकीला मोड आलेले आहेत। खरंच तुम्ही या जर पद्धतीनं मटकीला मोड आणले ना अगदी व्यवस्थित आणि पांढरे शुभ्र असे मटकीला मोड येतात।
थंडीमध्ये ना जास्त करून लवकर मटकीला मोड येत नाहीत, त्यामुळं आपण हे कुकरच्या मदतीने अगदी पटकन एका दिवसात अगदी उन्हाळ्यात येतात ना तसेच मटकीला मोड आणू शकतो. हे बघा किती छान असे मटकीला मोड आलेले आहेत. असे हे मटकीला मोड आलेले पाहून ना खरंच मनाला एक वेगळाच आनंद भेटतो. तर तुमच्या पण मटकीला थंडीमध्ये मोड येत नसतील ना, तर मी दाखवलेली ही पद्धत एकदा नक्की ट्राय करून बघा. आणि तुम्हाला ही माझी पद्धत कशी वाटली हे देखील कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.